बटाटे पूर्ण आपले किसून झाले. मम्मीच्या म्हणण्याप्रमाणे आता सुगंध यायला लागले. टकली झाली पण केस नाही पांढरे झाले तुझे. पूर्वी काय अशी भांडी बिंडी नसायचीच म्हणा. असं तेल घ्यायचं. मस्त की पराठा ठेवलाय. उदर नुसताच आलू पराठा खाऊन बघितला. ती मूळ चव ती मस्तच मिळाली. गुड मॉर्निंग मंडळी, नमस्कार. आज आम्ही ना जाणार आहे बाहेर आणि आज आहे शनिवार. तर आमचं प्लॅन असं ठरलंय की काहीतरी करूया मोठा नाश्ता. पण तो मोठा नाश्ता काय करायचं ते स्नेहाने आधीच ठरवलं होतं आणि त्याच्यासोबत एक छोटंसं दुसरं पण आम्ही काहीतरी बनवणार आहे. तर त्याची रेसिपी सध्या नाही आहे, पण जो मोठा नाश्ता आहे त्याची रेसिपी आम्ही याच्यामध्ये देतोय. तर मम्मीने त्या रेसिपीची तयारी करायला घेतली. मम्मीला विचारली ती काय बनवते आणि आपण त्याची काय काय तयारी आतापर्यंत करून घेतली होती. चला आज आपण बनवणार आहोत आलू पराठे. अच्छा, आणि त्यासाठी चार खाल्ले की काम ना. पोट भरतं. शनिवार आहे आपला मोठा नाश्ता असतो. नाश्ता कम जेवणच. शिवाय दुपारी बाहेर पण जायचे. हो. अरे मेरा डोळा मत दिखाव ना, वो लाल लाल हो गया ना. पता ते कशामुळे झालंय काय माहिती. डोळा आली माझी हिंदी तोंडात. मध्येच हिंदी. आणि हे बटाटे किती घेतले ते? 6? हा, 5-6 बटाटे ते उकडून घेतले आणि ते किसून घेते मम्मी. पूर्ण बारीक करून घेते. आणि आता बाकी आपलं आता आपण वाटण करणारे वगैरे ते जे काय करणारे 2-3 गोष्टी ते आपण दाखवतो तुम्हाला पुढे आता काय करायचं. त्यात तोपर्यंत बटाटे पूर्ण किसून घेऊया मस्तपैकी. बटाटे पूर्ण आपले किसून झालेत, बघितलेत मम्मीने. बारीक पण करतात ते हाताने. काय नाही करायचे, किसतेस का? ते सारखं आपल्याला पुरणासारखं बनवायचंय ना. पुरणपोळीचं पुरण कसं असतं मग तसंच ते बारीक पाहिजे ना. अच्छा, त्या तडक्याची तयारी. कारण ते आपलं आलं लसूण वगैरे कच्चं असतं. मिरच्या आपण कापून घेतल्या. तुम्ही आलं लसूण मिरचीची एक पेस्ट पण करून घेऊ शकता सगळी आखी, आहे ना. आपल्याकडे तशीच आहे ना. त्याच्यात मिरची नाही म्हणून आपण मिरची बारीक एकदम करून घेतली पूर्ण. म्हणजे ती बारीक करून घेतली की चांगली ती आपली पसरते सगळीकडे. मग आता त्याच्या तडक्याची तयारी चालू आहे. आपण बघू आता तडका कसा करायचा ते. मिरच्या घातल्या. आता तेवढ्या बटाट्याला बघा केवढा लागतं. हा एकदम बारीक चमचा आमच्याकडे. ते 2 चमचे मम्मीने असं काय तो टाकलाय कच्चेपणा जाण्यासाठी. मस्त बऱ्यापैकी शिजलंय ते. हा, कारण मेन सगळ्यात जास्त कच्चेपणा आलं लसणाला असतो ना. बाकी आपण सगळं असंच वापरतो. बटाटा, बेसन टाकायलाच पाहिजे. अच्छा, का ते भाजतं म्हणून. बटाटा पण हिंग तुम्ही पण लहानपणापासूनच वापरताय ना तुमच्याकडे? हो, आमच्या आई. आणि हिंग मुळात आपलं भारतीय नाहीये. हिंग बाहेरून आलं. हो, हिंग बाहेरून आलं आपल्याकडे. हिंग आमच्या आजीपासून आजी पण वापरायची. हो, हेच जेव्हा परकीय आक्रमण आपल्याकडे व्हायला लागले तेव्हा त्यांच्या पद्धतीचे बटाटे, टोमॅटो हे सगळं आपल्याकडे यायला लागलं. क्रश केलेलं आहे ना. धणा पावडर आहे टाकायला. म्हणजे ते एक मी समोसांचा मसाला केला होता नाही का, तो मसाला एक आहे आपल्याकडे. तो कुठे गेला तो? हा बघ, ह्याच्यामध्ये आहे मिरी पावडर आहे, जिरे आहे, बडीशेप आहे आणि धणे आहे. हे आता पूर्ण आपलं शिजवून झाले ना. धणे पावडर टाकू की नको? थोडीशीच टाक ना. मग तिने धणे पावडर घेतली मम्मीने. लाल तिखट. मिरच्या कशी तिखट नाही ना जास्त. आता माहिती नाही, ते आपण खाल्ल्यावर काय. बस ठीक आहे. आणि हे आपलं तडका शिजवून झालं बऱ्यापैकी. आता आमचूर पावडर. आमचूर पावडर आहे ती घातली. ही पराठ्याची भाजी म्हणजे कशी खट्टी मिठीच असते ना. ती अशी बटाट्यासारखी भाजी नाहीये. काय काय जण मला वाटतं तू आधी बनवायचीस कधी पिवळी भाजी बटाट्यासारखी ती. तसे पण मस्त, पण मग ते कसं बटाटे वडे खाल्ल्यासारखं वाटतं. हे पराठे खाल्ल्यासारखं पाहिजे असेल तर हे करायचं. आता याच्यात हे धणे, जिरे, बडीशेप आणि काळी मिरी. तर हे जे ते पूर्ण मी एकदाच तो मसाला बनवून ठेवतो. म्हणजे तो कुठल्या तरी एखाद्या भाजीला, हो कुठल्या तरी भाजीला पण वापरायला कामाला येते. त्यात पण मिरी होते, तर मिरीने पण तिखट पण आहे. मीठ घे. मीठ हे आलं लसूणाचं काम झालं ते जायला तर फ्रीजमध्ये. ह्याच्यात आता ह्याच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं ना. फक्त लसूण मध्ये पण मीठ असतं. हा, बघ खारट नको करू. टाकल्यानंतर कळेल. लागलंच तर टाकू. एवढं खोबऱ्यात का घेतलं तुझ्याजवळ? जरा अख्खी कोथिंबीर.
एक आपला बंच थोडा घेतला होता मोठभर. ते कोथिंबीर पण त्यात घालायची मस्त. आणि याला असं चांगला ग्रेश कलर येईल मस्त पैकी भाजीला. ह्याला तुम्ही हळद नाहीये त्याच्यामुळे ह्याला त्या लाल तिखटामुळे जरा ही भाजी जरा ग्रे कलरचीच असते ना. हा ग्रेश कलरचीच असायला पाहिजे. समोसेची भाजी, समोसेच्या भाजीमध्ये पण साधारण हाच मसाला पडतो ना. हा समोसाच्या भाजीमध्ये आलं लसूण मिरची, तेलावरती तो मगाशी मी दाखवला तो मसाला तुपावरती घालायचा, त्यात आलं लसूण मिरची घालायची आणि मटार घालायचे कारण मटार कच्चे असतात. मग ते परतून झाले की नंतर शिजवलेले बटाटे घालायचे आणि वरनं कोथिंबीर मीठ बस. ही समोसाची भाजी. ते छान असं मिक्स करून घ्यायचं चमच्याने थोडंसं. आता आपण मिक्स करून घेऊया छान. मम्मीच्या म्हणण्याप्रमाणे आता सुगंध यायला लागला. अजून मिक्स करायची बाकी आहे. नाही येतोय. मेन म्हणजे ते जे आमचूर पावडर वगैरे आहे त्याचा आणि आलं लसणाचा मेन सगळ्यात जास्त सुगंध चांगला. मला सर्दी झाली तरी येतोय थोडासा. त्याचा आता कलर तो लालसर थोडासा झाला तो फक्त त्या लाल तिखटामुळे झाला. काही काही लोक याच्यात कच्चा कांदा पण घेतात ना बारीक चिरून. पण मग कच्चा कांदा घातला की मग ते माहिती आहे ना थोडंसं फाटण्याचे पण चान्सेस आहेत. काय काय जण काय करतात त्या कांद्याचं पाणी मीठ लावून त्याचं पाणी काढतात पूर्ण आणि मग तो कांदा घालतात की जेणेकरून त्याचे ते टाकायचंच असेल तर मग खिसून किंवा एकदम बारीक फ्राय चॉप. ऍक्च्युली काय करतात पराठे बिराठे लोकांना बाहेर जायला कुठेतरी बनवतात म्हणजे बाहेर जाताना खायला मेथीचे पराठे आलू पराठे घालून नाही चालत. आणि कांदा घातला तर तो खराब होतो. आता काय काय ठिकाणी मी एक दोन ठिकाणी बघितलं जिथे वडापाव पण ना असा कांदा घातलेला असतो त्या वड्याच्या भाजीला. पण मोस्टली नाही टाकत कारण त्यांना दिवसभर ती भाजी ठेवायची असते. कांदा घातला की मग कांद्यामुळे ती भाजी खराब होणार लवकर. आता मीठ कमी आहे का जास्त आहे ते चाकून बघण्यासाठी काय थोडंसं कणभर चाकून बघितलं तरी होते. बरोबर आहे ना. वरच्या आवरणात पण पिठात गव्हाच्या पिठात पण मीठ असणारच आहे. हो. आता अशा प्रकारे आपली भाजी पूर्णपणे हे करून झाली मिक्स करून झालेली. आता पीठ मळून तर पीठ मळायला घेऊ. माझ्या म्हातारीने मम्मीने सॉरी अरे बऱ्याच दिवसांनी बोललास म्हातारी झालीच म्हातारी. काय म्हातारी आहे ना. पण अजून एक केस पांढरा नाही बाईचा. इकडे कुठेतरी दिसतात. कुठे नाही अजून टकली झालीस पण केस नाही पांढरे झाले तुझ्या. दिसतंय का टकल्याला? एक काय ते आता धुतलेच वाटतं केस ना धू का नाही. ते आंघोळ केल्यावर लगेच विंचरले की जरा तशीच दिसते. आता या गव्हाच्या पिठात आपण हे घेतलंय फक्त मीठ बाकी काहीच नाही ना. आणि यात मैदा नाही. बऱ्याच जणांच्याकडे पराठ्यांमध्ये मी बघितलं मैदा वापरतात ते लोक. आपल्याला कमीत कमी मैदा खायचे. कारण मैदा काय म्हणजे गव्हाचं पीठच असतं फक्त वरचं जे त्याचं आवरण असतं हस्क जी असते वरची ते काढलं की आतमध्ये पांढरं जे राहतं ते मग तो मैदा असतो ऍक्च्युली. मग त्याला फायबर काहीच नसतं. बाहेरच्या गोष्टीला मुळात मेन फायबर असतं. सो गव्हाचं पीठ म्हणूनच आपल्यासाठी थोडं हेल्दी आहे. तेवढं पण नाहीच म्हणा थोडंसं हेल्दी आहे मैद्यापेक्षा. पराठे झाले डोसे झाले काही झाले ना तर ते तव्यातून काढल्या गरम गरम खायचे असतात. अच्छा. आपल्याला हॉटेलमध्ये लगेच गरम गरम काढून आणून दिलेलं असतं म्हणून आपल्याला ते चुरचुरीत कुरकुरीत घरी आपण काय करतो नाही करून ठेव मग सगळ्यांनी एकदम खायचं. आपण मग तसंच पाहिजे ना. मग होतं काय कारण की तुम्ही करून ते खायला घालणार जो करणारा शेवटचा माणूस होता शेवटपर्यंत बनवतच राहतो त्याला एकट्याला जेवायला लागतं ना नंतर. पण असं काही असेल ना. आणि आज तर नाहीच कारण आज आपल्याला एकत्र जायचंय मूवीला बाहेर. मूवी बघणार आहे आम्ही आज मस्तपैकी. एक आत्ताच रिलीज झालंय. तू असं कर आंघोळ कर आणि नाश्त्याला बस तुला देते काढून. काय नको आपण सगळे एकत्र बसू. हे असं आहे तुझं. आता 10:15 व्हायला आले आपल्याला निघायचं थोड्या वेळ. मग काय करणार. आता हे पीठ पूर्णपणे मळून घेऊया आपण छानपैकी. मम्मीने घेतलेलं ना चपातीचं पीठ मळून झालं तर त्याचे गोळे करायला घेतले. ते नॉर्मल चपातीच्या पिठासारखंच करायचं ना पीठ. हा त्याचे गोळे करायला घेतले. 12 तरी मिनिमम बनतील ना. 4 पराठे एवढे प्रत्येकाला पोटभर खाऊ. तुझ्यासाठी जास्त. बरं तू बापे आहेस ना घरात. होय का बस असं काय नाही आपल्याकडे. बाप्याला जास्त खायला मिळते ना असं काय सगळे एकत्र खातात. बाप्याची भूक जरा मोठी असते. असं काय नाही. माझी सेम आहे. माझं मी काल रात्री जेवलो पण नाही. असू दे. आपण आता मस्त गोळे करून घेतले आणि आता आपण याचे पराठे करायला घेणार आहे. मम्मीने बिना तर मम्मी डायरेक्ट गॅसवर पराठे करणार आहे. तिथे सारण मागेच आहे. आपण आता घेऊ पराठे करायला याचे. आपले झालेत सगळे. मम्मीने सारणाचे पण आपले सारण म्हणजे जे बटाट्याचं सारण होतं ते आणि पिठाचे गोळे इक्वल करून घेतले. गोळे करून घेतले. आणि हे आपल्याला आता मध्ये मध्ये पीठ गोळ्याला तेल लावण्यासाठी मला आईची आठवण आली पटकन. आमची आई असं करायची म्हणजे पूर्वी काय अशी भांडी बिंडी नसायचीच म्हणा. मग असं तेल घ्यायचं. अच्छा. भांडीमध्ये तेल वगैरे कशात ठेवायचे तुम्ही असं सापड ठेवलं तसं पिशवी डायरेक्ट. बाटली मोठ्या किटल्या अच्छा अशा असायच्या.
भारी आहे. आणि त्यात ठेवून द्यायचे तेल. ते घेत लावायचं हाताला लागेल तेव्हा असं. बरं. बस. हा गॅस आमचा काहीतरी जरा झालाय, हा जरा बारीक पेटतोय. आणि इकडे एक तर तुम्हाला बोललो ती एक वेगळी रेसिपी ती एक ठेवली चालू जी आपल्याला पराठ्यासोबत लागणार आहे. हो. ते आता डायरेक्ट आपण खाताना सांगू. पहिल्यांदा खाणार आहोत आलू पराठे. मी खाल्लो बाहेर कधी पण पराठ्यांबरोबर छोलेच मिळतात. परवा लग्नाला पण हे होतं काय ते छोले पॅटीस. हा पॅटीस करून त्याच्यावरती छोले. हे तिकडे चाट प्रकार ना तिकडचा, दिल्ली साईड त्या साईडचा. सो तिकडे ते असतंच. सेम पुरणपोळी सारखंच. हे भरून घेऊन मस्तपैकी. स्नेहा मॅडम या. छान याचा मोदक करून घेतलाय. अशा प्रकारे लाटायला घेतलंय. मस्त पसरते ते. मला आधी आठवते तू कधी कधी आम्हाला शाळेत वगैरे द्यायचीच ना आलू पराठे वगैरे, तर त्यात कधी कधी असे पूर्ण बारीक हे नसायचं, त्यात काय काय वेळेला असे थोडे थोडेसे मोठे मोठे तुकडे पण असायचे. मग ते हातानेच कुस करायची तसे पण छान फाटायचं त्याच्याने मग कधी कधी पराठा वगैरे तो. आता हे बटाटा वड्यात पण बघ काही काही लोक ना एकदम लगदा करतात. मला नाही एकदम आवडत. लगदा नाही, थोडे थोडंसं फोडी त्याला पाहिजेत. हा पाहिजे फोडी जरा. असले ना ते बटाट्याच्या ह्याच्यामध्ये बटाटा वडा खाताना मध्ये छान वाटतं. तापलंय का तवा? तवा तापलाय. असे एवढे लाटून आलू पराठे काही जास्त पातळ नसतात, जरा जाडसरच असतात पराठे. आता हे सोडायचं याच्यावरती आणि आपल्याला मीडियम लो गॅसवरतीच ते करायचे ना आपल्याला, जराशे कडक सर होतील असे. आता आपण शेकायला 8 दिवसांनी ड्रॉप घ्यायला सुरुवात केली म्हणून काय मस्त एकदा पलटलंय. नाही पण काल परवा ना असे काल जास्त असं पडदा आल्यासारखा. त्याला छान बटर लावलंय. मस्त की पराठा ठेवलाय. तशीच किंवा पराठा डाग चढलेत त्याला. चपातीच दिसते की का? तिकडे माझे छोले उकळतात मस्त. हे छोले ॲक्च्युली करायचे असतात काळ्या काळ्या कढईमध्ये आपल्या लोखंडाच्या, तर त्यांना मस्त तो डार्क कलर चढतो, नाही तर नाही चढत. पण तरी त्याला आपण ते जशी ते आहे प्रोसिजर तसे बनवून त्यामध्ये डार्क ते पिंडी छोले म्हणतात त्यासाठी हेच चणे वापरतात की ते काळे मोठे चणे वापरतात. हे जेव्हा उकळतात चणे कुकरला लावून जेव्हा ते शिजवायला टाकतो आपण, तर त्यावेळेला त्याच्यामध्ये एक पोटली बनवायची असते. ओवा, काळा आपला चहा नॉर्मल, त्याच्यानंतर खडे मसाले जे असतात. आता खडे मसाले मी टाकले तर निवडता नाही आले म्हणून ते तसेच आहे. सो ती पोटली जी बनवतो आपण ती त्या चण्यांसोबत शिजवायची असते. सोबत थोडंसं आवळा असतो आपला सुकलेला आवळा, त्याचे 2-3 तुकडे बारीक ते टाकायचे. त्याच्याने त्या चण्यांना डार्क कलर चढतो आणि मग ते चणे वापरतात. सुका आवळा आंबटपणासाठी. त्यात कारण ते छोले पिंडी छोले कधी पण ना तिखट आंबट असे असतात. आणि कांदा आधी भरपूर टाकलेला असतो आपण, गोल्डन ब्राऊन केलेला, त्यामुळे त्याला गोडसरपणा येतो जरासं. काय पलटते? मग अशी ओरडा खाल्लाच नाही. तिला म्हटलं पलटताना मला सांग म्हणून, आणि तिने आधीच पलटलं आणि मग मी व्हिडिओ शूट करायला चालू केलं. मग फ्लिप महत्वाची ना, फ्लिप दाखवायला नको लोकांना कसं फ्लिप केलं ते. एकदम नवशिके असतात त्यांचे लागतच ना शेवटी. हा म्हणजे पलटायचं कसं ते पण एक महत्वाची स्किल आहे. ती सगळ्यांना नाही जमत पलटायला. आणि काय काही जण हे पीठ कसं भिजवलं ते पण विचार. हा पण ते त्यांना ते कळायला पाहिजे की ते कसं, म्हणजे हे असं एकदम नरम पीठ पाहिजे चपातीचं. बॅचलर्स मुलांसाठी ते बरोबर. तेच. पण बॅचलर्स मोस्टली अशा रेसिपी नाही बनवत ज्याच्यात तवा लागतो, चपात्या बाहेर न घेतात. त्यामुळे ह्या रेसिपी नाहीच बनवत. त्यांना 1 पॉट मील्स आवडतात. त्या पण माझा विचार चालला आपण तशा पण काय काय दाखवूया की जे एकाच पॉट मध्ये काही जास्त भांडी न माखवता एकाच पॉट मध्ये ते मस्तपैकी बनवता येईल. संशोधन करून रेसिपी. हा म्हणजे बिर्याणी समज आता स्नेहा एक बिर्याणी बनवते. आता आपण मी जी बनवतो बिर्याणी ती लेअरवाली आहे. भात वेगळा शिजव, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिकन ते वेगळं शिजवलेलं त्याचं लेअर लावत बसा. स्नेहा जी करते त्यात तो मसाला वापरून सगळं बनवून त्यातच चिकन शिजवून मग त्याच्यातच ती नंतर तांदूळ घालते शिजायला. म्हणजे पुलाव सारखं, पण साऊथ इंडियनच्या दिंडीगोल बिर्याणी वगैरे असतात त्या स्टाईलची ती बिर्याणी बनते मस्तपैकी आणि चांगली लागते ती पण. चव सेम बिर्याणीची, पण त्याला हे पद्धत बनवायची पुलावची थोडीशी मस्त लागतं ते पण. अशा पद्धतीने आपले इथे होतात पराठे आणि आपले छोले पण होतात मस्त की. आपण हे सगळे आता पराठे करून घेऊया आणि हे छोले पण मस्त की अजून जराशे आठवून घेऊया आपण. आणि मी आंघोळ करून येतो. यांच्या दोघींच्या आंघोळी झाल्यात, तयार झाल्यात. खायचं आणि लगेच आपल्याला मूवीला निघायचं. काय एक्झॉस्ट फॅन लावा, आता गरम व्हायला लागलं खूप. गरम आणि धूर पण घरात होतो ना. त्याचा आवाज एवढा येतो ना की आम्ही काय बोलतो त्याचा आवाजच ऐकला, म्हणून मग आम्ही ते शूट करताना तो बंदच ठेवतो फॅन तो. आता आपण सगळे पराठे घेऊ बनवून. चला, तर आम्ही घेतलं आमची ताटं वाढून छोले मस्तपैकी.
दही आहे, दह्यामध्ये काय नाही, थोडं जिरं आणि थोडंसंच एकदम मध टाकलं होतं, मीठ टाकलं होतं आणि आलू पराठे. आणि यांनी सुरुवाती केल्यात. मम्मीची केस बघा, मम्मीचे कशा पिंजारलेत मागून. कसं झालं? मस्त. अगोदर नुसताच आलू पराठा खाऊन बघितला, ती मूळ चव ती मस्तच मिळाली. हां, आणि मग आता हे छोल्यासोबत आणि मग दह्यासोबत. दही का? कारण की ना मसालेदार आहे आपलं सगळं आणि छोले पण असतात मसालेदार असतात म्हणून. आणि पराठ्याचे पण सारण तसं बघायला गेलं तर थोडं मसालेदार असतं म्हणून सोबत दही किंवा आंबट काहीतरी घेतात ज्याने तर पचायला जरा हे व्हावं नीट आणि त्रास होऊ नये म्हणून. हे मस्तपैकी खात आहेत सगळेजण. मला कोणीच बोलत नाही की तू पण खा. दह्यावर पण मस्त लागतं. नको मी करणार सुरुवात तरी पण घे गपचूप. आता ह्यांनी कधी ना छोल्यांसोबत खाल्ले नव्हते. मी नेहमी कधी पण खाल्लेत ना, आमच्याकडे ऑफिसच्या इथे पण मिळतात कॅन्टीनमध्ये वगैरे ते, तर ते छोल्यांसोबतच असतात कधी पण पंजाबी पराठे वगैरे. शुभम मी ना पराठे मस्त झाले. मी चाकले कारण मग मी मगाशीच पराठा चाकले त्याच्यामुळे मला चव माहिती आहे. नुसतं पराठा पण छान लागतो. नक्की बनवा भाई, मी तर बोलेन. आम्ही ना वेगवेगळ्या प्रकारचे पराठे नेहमी बनवतो, म्हणजे ह्याचे आलूचे पण. मग मी एकदा बोलली की ती पिवळी बटाट्यासारखी भाजी असते त्याचे पण करते. थोडे वेगळे याचे पण भाजी शिजवून घेते ते पण करते परत. ते नंतर आज त्यांनी उकडलेल्या बटाट्यांमध्ये डायरेक्ट तो मसाला होता तो डायरेक्ट टाकला आणि त्याचे बनवले, ते पण भारी झाले. पुढचे तुम्हाला पण वेगवेगळ्या कुठल्या स्टाईलचे पराठे पाहिजे असेल तर ते पण तुम्ही सांगा एकदा. मग आम्ही पण ठरवत असतो ना, मेथी पराठे, गोबी पराठे, मुळ्याचे पराठे वगैरे काय असेल, पनीर पराठा वगैरे काय ते आपण, किंवा चिकन किमा मटन किमा पराठा ते पण बनतात. सो त्याचे पण रेसिपी आपण त्याच्या शूट करू एकदा. आपल्या आजच्या कोणत्याही रेसिपी हव्या असतील नक्की सांगा. हो, आम्ही बनवून दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही तेच. त्यामुळे या व्हिडिओत एवढंच. रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितली, ती नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा तुम्हाला कशी वाटते, ते आवडते की नाही तुम्हाला ते पण सांगा. मग आता या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत आणि कमेंट पण करा व्हिडिओवरती. चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओसाठी एवढंच. चला पुढच्या व्हिडिओत भेटू. बाय बाय. बाय 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 बाय.